मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमधील प्रश्नांचा तुम्हाला होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी 100% फायदा होणार आहे. कारण या व्हिडिओमधला एक प्रश्न महत्त्वाचा आहे. चला तर कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला होता? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला होता? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी लिहिला होता. कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम हरिपूर, सांगली या ठिकाणी होतो. मानवी शरीरात एकूण किती खनिजे असतात? मानवी शरीरात एकूण किती खनिजे असतात? मानवी शरीरात एकूण 24 खनिजे असतात. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे? अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर गुरु शिखर हे आहे. भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा पहिला गव्हर्नर कोण होता? भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा पहिला गव्हर्नर कोण होता? भारतामध्ये विस्तारवादी धोरण राबविणारा पहिला गव्हर्नर लॉर्ड वेलेस्ली हा होता. तांब्याच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तांब्याच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तांब्याच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील चंद्रपूर हा जिल्हा प्रसिद्ध आहे. झूम हा शेतीचा प्रकार कोणत्या राज्यात आढळतो? झूम हा शेतीचा प्रकार कोणत्या राज्यात आढळतो? झूम हा शेतीचा प्रकार नागालँड, अरुणाचल प्रदेश व मेघालय या राज्यात आढळतो. काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते? काकोरी कटाचे नेतृत्व कोणी केले होते? काकोरी कटाचे नेतृत्व चंद्रशेखर आझाद यांनी केले होते. कायद्यापुढे समानता या संबंधित भारतीय राज्यघटनेत कोणते कलम आहे? कायद्यापुढे समानता या संबंधित भारतीय राज्यघटनेत कोणते कलम आहे? कायद्यापुढे समानता या संबंधित भारतीय राज्यघटनेत कलम 14 हे आहे. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? सुधारक हे वृत्तपत्र गोपाळ गणेश आगरकर याने सुरू केले होते. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग हा होता. महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे यवतमाळ व रत्नागिरी या जिल्ह्यात आढळतात. कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात? कोणत्या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात? शुक्र या ग्रहाला पृथ्वीची बहीण असे म्हणतात. कोणत्या कायद्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असे म्हणतात? कोणत्या कायद्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असे म्हणतात? मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा या कायद्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट असे म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केव्हा केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केव्हा केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 या वर्षी केली होती. 1923ला महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक कोणी सुरू केले होते? 1923ला महाराष्ट्र धर्म नावाचे मासिक कोणी सुरू केले होते? 1923ला महाराष्ट्र धर्म या नावाचे मासिक विनोबा भावे यांनी सुरू केले होते. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग हा होता. जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती आहे? जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी कोणती आहे? जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी अँडीज पर्वत ही आहे. आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखले जाते? आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखले जाते? आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून रॅमन मॅगसेसे या पुरस्काराला ओळखले जाते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना 1980 या वर्षी सुरू करण्यात आली. पीत क्रांती कशा संबंधी आहे? पीत क्रांती कशा संबंधी आहे? पीत क्रांती तेलबिया संबंधी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जेवढे पण प्रश्न आपण घेतले होते ना, सर्वच्या सर्व IMP होते आणि मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे मित्रांनो. इथून पुढच्या भरतीत तुम्ही बघताल हे प्रश्न विचारले जाणार म्हणजे जाणारच मित्रांनो, कारण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही आपला यूट्यूब चॅनल मराठी GK रिव्हिजन या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या स्पर्धा परीक्षेमध्ये 1001% फायदा होणारच मित्रांनो. तर धन्यवाद.